हैदराबाद शहराला एक नवीन, चकचकीत ओळख देण्याचं एक मोठं स्वप्न पाहिलं जातंय. पण या स्वप्नाची किंमत नक्की कोण चुकवतंय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. मुसी नदीच्या काठावर, जिथे प्रगती आणि विध्वंस यांच्यातली रेषा खूपच पुसट झालीय. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? बघा, अनेकदा काय होतं, विकासाच्या नावाखाली ज्या योजना आखल्या जातात ना, त्यांची एक दुसरी न दिसणारी बाजू असते. आणि मुसी नदीच्या बाबतीत बरोबर हीच बाजू आपल्या आजच्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. तर मग चला, आधी हे भव्य स्वप्न आहे तरी काय तेच समजून घेऊया. हैदराबादमधनं वाहणारी जी मुसी नदी आहे, तिला एक पूर्णपणे नवीन रूप देण्याचा हा एक खूप मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि ही योजना काही लहानसहान नाहीये. तब्बल 55 किलोमीटर, हो 55 किलोमीटर लांबीच्या नदी आणि तिच्या उपनद्यांचा परिसर या प्रकल्पात बदलला जाणार आहे. या आकड्यावरूनच या प्रकल्पाची भव्यता लक्षात येते. आता कागदावर पाहिलं तर या योजनेची उद्दिष्टे खूपच छान वाटतात. म्हणजे बघा, पूर नियंत्रण, नदीकाठचा विकास, पर्यटनाला चालना, शहरातली वाहतूक सुधारणा. ऐकून तर वाटतं की अरे वाह, यापेक्षा चांगलं काय असू शकतं. पण गोष्ट इथेच संपत नाही. आणि आता आपण येतोय कथेच्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण जिथे एका बाजूला विकासाचं स्वप्न आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला हजारो लोकांचा विरोध पेटून उठलाय. हो, बरोबर ऐकलं. नदी किनारी राहणारी हजारो कुटुंब ह्या प्रकल्पाला विरोध करतायत. आणि हा काही फक्त विकासाला केलेला विरोध नाहीये. त्यांच्यासाठी हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. आणि का? तर त्यामागे काही ठोस कारणं आहेत. तर या लोकांना भीती कसली वाटते आहे? पहिली आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे स्वतःच्या घरातून विस्थापित होण्याची. दुसरी म्हणजे सरकार जी भरपाई देईल ती बाजारभावापेक्षा खूपच कमी असेल. तिसरं, त्यांची रोजीरोटी जाईल. आणि चौथं म्हणजे पुन्हा परवडणारं घर मिळणार तरी कुठे, ही त्यांची मूळ चिंता आहे. म्हणजे बघा, इथे दोन चित्र किती स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे प्रकल्पाचं स्वप्न, एक आधुनिक सुंदर नदी किनारा. आणि दुसऱ्या बाजूला आहे तिथल्या रहिवाशांचं वास्तव, घर गमावण्याचा धोका, अपुनी भरपाई आणि उद्ध्वस्त होण्याची भीती. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे हे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आहेत. पण हा संघर्ष फक्त माणसांपुरता मर्यादित नाहीये. त्याला एक खूप महत्वाची पर्यावरणीय बाजूसुद्धा आहे. चला आता त्याबद्दल बोलूया. बघा, कोणत्याही विकासाच्या गप्पा मारण्याआधी मुसी नदीची आजची अवस्था काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे. सत्य हे आहे की या नदीत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेलं सांडपाणी आणि कारखान्यांमधला विषारी कचरा सरळ सरळ सोडला जातो. ती आधीच प्रचंड प्रदूषित आहे. आणि इथेच टीकाकारे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्यांचं म्हणणं आहे की नदी स्वच्छ करण्याच्या मूळ समस्येवर लक्ष देण्याऐवजी फक्त नदीच्या सुशोभीकरणाला प्राधान्य दिलं जाते. म्हणजे मूळ आजार तसाच ठेवून फक्त वरवरची मलमपट्टी केली जाते. मग पर्यावरणवाद्यांची मागणी काय आहे? ते म्हणतात की आधी बांधकाम थांबवा. सर्वात आधी नदीत येणारं सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषण थांबवा. नदीकाठच्या पाणथळ जागा, ज्यांना आपण वेटलँड्स म्हणतो, त्यांना वाचवा. कारण त्या नैसर्गिक फिल्टरसारखं काम करतात. आणि नदीला नैसर्गिकरित्या पुन्हा जिवंत होऊ द्या. ही पहिली पायरी असली पाहिजे. तर मग आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एक गोष्ट तर स्पष्ट झालीये की हा प्रकल्प म्हणजे एक मोठी तारेवरची कसरत आहे. इथे विकास, लोकांचे हक्क आणि पर्यावरण या सगळ्यांमध्ये समतोल साधणं खूपच अवघड होऊन बसले. प्रशासनासमोरची आव्हानं खरंच खूप मोठी आहेत. शहरी विकास आणि पर्यावरणीय न्याय यांचा मेळ कसा घालायचा? जे रहिवासी विस्थापित होतायत त्यांचं योग्य पुनर्वसन कसं करायचं? भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक कशी ठेवायची? आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांचं म्हणणं ऐकून कसं घ्यायचं? हे मोठे प्रश्न आहेत. पण प्रत्येक समस्येवर काहीतरी तोडगा असतोच. मग आता आपण एका अशा मॉडेलवर बोलूया जे कदाचित अधिक चांगला, सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू शकेल. तर हे मॉडेल काय आहे? याला आपण लोककेंद्रित आणि पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत मॉडेल म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर असा विकास ज्याच्या केंद्रस्थानी शहरं किंवा इमारती नाहीत, तर तिथले लोक आणि तिथलं पर्यावरण आहे. दोघांच्याही आरोग्याला प्राधान्य देणारा विकास. मग पुढे कसं जायचं? यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं, बाधित झालेल्या सगळ्या रहिवाशांना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची पक्की हमी द्यायला हवी. दुसरं,
प्रदूषण नियंत्रण आणि पाणथळ जागांचं पुनरुज्जीवन हे प्रकल्पाच्या मूळ आराखड्याचाच भाग असायला हवा, काहीतरी वरवरचं नाही. आणि तिसरं, नदीचं संवर्धन आणि शहराचा विकास ही दोन वेगळी उद्दिष्ट न ठेवता त्यांना एकत्र जोडूनच काम करायला हवं. शेवटी मूसी नदीची ही गोष्ट फक्त हैदराबादपुरती मर्यादित नाहीये. हा प्रश्न आज जगभरातल्या अनेक शहरांना पडलाय. शहरी नूतनीकरण करताना आपण अशी शहरं कशी घडवू शकतो जी केवळ चकचकीत नसतील तर तिथल्या लोकांसाठी आणि निसर्गासाठी दोघांसाठीही खऱ्या अर्थाने चांगली असतील. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपल्या सगळ्यांनाच विचार करण्याची गरज